शिंदेंमुळे होऊ शकली नाही भाजप मनसे युती. शिंदेंच्या नकार घंटेमुळे युती फिसकटली. मनसे नेत्यांनी अखेर खरं सांगून टाकलं. राज्यातील आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीतील पराभव विसरून नव्या दमाने कामाला लागण्याचा सल्ला दिला. विधानसभेत झालं ते विसरा आणि महापालिकेच्या तयारीला लागा, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. याच बैठकीत भाजप मनसे युतीबाबतही चर्चा झाली. काही नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र येतील असे संकेत मिळत होते, पण प्रत्यक्षात तसं काहीही घडलं नाही. मनसेला जी जागा लोकसभेत हवी होती त्या जागेवर शिवसेना दावा करत होती. तसंच मनसेला त्या जागेवर लढायचं असेल तर धनुष्यबाण चिन्हावर त्यांना निवडणूक लढवावी लागेल अशी शिवसेनेची भूमिका होती. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तो प्रस्ताव धुडकावला. तसंच विधानसभा निवडणुकीवेळी देखील मनसे आणि भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असताना शिवसेनेसोबत एकमत न झाल्यामुळे युती होऊ शकली नाही. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. विधानसभेत मनसे महायुतीत सहभागी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. शिंदे फडणवीस हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर भेटीसाठीही येत होते, परंतु प्रत्यक्षात तसं न होता मनसेनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत मनसेनं 128 उमेदवार रिंगणात उतरवले होते, पण एकही उमेदवार निवडून आला नाही. या उलट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेही पराभूत झाले. आता मनसेने महापालिका निवडणुकीत नव्या दमानं उतरण्याचा निर्णय घेतलाय. राज ठाकरे यांनी निवडणुकीचा आराखडाही तयार केलाय. आगामी पालिका निवडणुकीपूर्वी मनसे नेत्यांची एक टीम तयार केली जाणार आहे. ही टीम निवडणुकीत मनसेची वाटचाल आणि इतर पक्षांसोबतच्या युतीबाबतचा आढावा घेणार आहे. युती करायच्या वेळी या टीममधील नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार आहे. तसंच विधानसभा निवडणुकीत कोणत्या चुका झाल्या या बाबींचाही अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मनसे भाजपशी युती करणार की एकला चालोरेचा नारा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.